अभ्यास तर महत्त्वाचा आहेच, पण त्यासोबत उपासना देखील महत्त्वाची आहे. उपासनेने एकाग्रता सुद्धा वाढते. श्री स्वामी समर्थ. बोल बोलता ऑक्टोबर महिना सुरू झाला आणि तो पटकन संपेलही, कारण की या महिन्यात दिवाळी आहे. दिवाळी झाली की पालकांना टेन्शन हळूहळू वाढू लागतं. का वाढू लागतं? तर बऱ्याच लोकांची मुलं 10वी 12वी किंवा शिक्षण चालू असतं, त्यामुळे त्यांच्या परीक्षा जसा डिसेंबर महिना होतो तसं 10वी 12वीचं टेन्शन मुलांचं वाढत जातं. मग काय करायला पाहिजे अशा पॅरेंट्सनी किंवा मुलांनी? तर आपल्या पाल्यांनी आपल्या मुलांना गणेश कवच वाचायला दिलं पाहिजे. आत्तापासून दिवाळीपासूनच त्याची सुरुवात केली पाहिजे. बुद्धीची देवता गणेश आहे, म्हणून आपल्याला गणेशाची उपासना करायची आहे. तर गणेश कवच रोज वाचावे. त्याचबरोबर आणखीन काय कराल तर दर मंगळवारी तुम्हाला गणपतीच्या देवळात जाऊन, दर मंगळवारी म्हणजे रोज नाही, 5 मंगळवार किंवा एखादा मंगळवार केलं तरी चालेल, गूळ आणि जायपत्री गणपतीच्या देवळात जाऊन ठेवायची आहे. त्यामुळे गणपती बाप्पा तुमच्यावर येणारी संकट कमी करेल, तुमच्या बुद्धीला तुम्हाला चालना देईल. पण काही जादू काय असं तुम्हाला वाटेल की गणपती येऊन पेपर लिहिल, तर असं काही होणार नाही. त्यासाठी तुम्हाला तुमचा अभ्यास करायचा आहे, पण तुमची बुद्धी चांगली व्हावी यासाठी बाप्पा तुम्हाला नक्की मदत करेल. अभ्यास तर महत्त्वाचा आहेच, पण त्यासोबत उपासना देखील महत्त्वाची आहे. उपासनेने एकाग्रता सुद्धा वाढते. त्यामुळे आपण या गोष्टी केल्याच पाहिजेत. तर नक्की आपल्या मुलांना उपासना करायला सांगा. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं गरजेचं आहेच, पण याबरोबर हे उपायसुद्धा करा. त्याच्याने तुम्हाला खूप चांगला रिझल्ट येईल. करून बघायला काय जातं आहे? एक 5 मिनटं कवच बोलायचं आहे आणि क्लासला किंवा कॉलेजला किंवा शाळेत जाता येता एखादं गणपतीचं देऊळ असेल तिकडे जायपत्री किंवा गोळ तुम्हाला ठेवायचा आहे. छोटे छोटे उपाय करून बघा. विद्यार्थ्यांनी नक्की करा. तुम्हाला तुमच्या कार्यात नक्की यश येईल. तुम्ही नक्की पास व्हाल, तुमचे मार्क्स वाढतील आणि तुमचा रिझल्ट चांगला येईल. धन्यवाद. असेच छोटे छोटे व्हिडिओ आणि उपाय पाहण्यासाठी आपलं चॅनल फॉलो करा.